इथे तुम्ही या वड्याचा आवाज ऐकला असेल. अतिशय खुसखुशीत आणि खमंग असे वडे बनून तयार होतात. तर आज आपण वैशाली मेजवानीमध्ये भरड्याचे वडे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. तर अगदी भरडा तयार करण्यापासून ते वड्यांचं पीठ मळण्यापर्यंत आणि वडे तळून घेण्यापर्यंत आपण सगळ्या छोट्या-मोठ्या टिप्स या व्हिडिओमध्ये अगदी शेवटपर्यंत पाहणार आहोत. तसेच भरड्यासाठी लागणारं अचूक प्रमाण आणि पीठ मळण्याची पद्धत यामुळे हे वडे अतिशय खुसखुशीत बनून तयार होतात. तर अगदी असेच वडे तुम्हाला तयार करायचे असतील तर कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा. आता सुरुवातीला आपल्याला या वड्यांचं पीठ तयार करायचं आहे, म्हणजे आपल्याला भरडा तयार करायचा आहे. तर त्यासाठी इथे मी 2 वाटी किंवा 2 कप इतके हे स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतलेले तांदूळ घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे कोणतेही तांदूळ वापरू शकता. राशनचे तांदूळ देखील इथे तुम्ही वापरू शकता, ज्यामुळे हे वडे अतिशय खुसखुशीत तयार होतात. तर इथे मी घरचेच तांदूळ घेतलेले आहेत, जे भाकरीचे आहेत, आणि ते मी इथे 2 वाटी किंवा 2 कप इतके घेतलेले आहेत. आता तांदूळ स्वच्छ धुवून ते एका सुती कपड्यावर वाळवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये बाकीचे जिन्नस घालणार आहोत. आता इथे 2 कप तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला डाळी घ्यायच्या आहेत. तर इथे आपण कोणकोणत्या डाळी घेणार आहोत. तर आता डाळी पण आपण स्वच्छ धुवून वाळवून घेऊ शकतो. पण जर तुम्हाला डाळी धुवून घ्यायच्या नसतील तर तुम्ही एखादा कपडा ओला करून घ्यायचा, तो छान असा पिळून घ्यायचा आणि त्यावर या पद्धतीने डाळ टाकून ती अशा प्रकारे पुसून घ्यायची आहे. तर प्रत्येक डाळ तुम्ही अशा पद्धतीने पुसून घेऊ शकता. आता जर तुम्हाला तांदूळ देखील धुवायचे नसतील तरी देखील तुम्ही तांदूळ या पद्धतीने पुसून घेऊ शकता, जेणेकरून यावर लागलेली पावडर वगैरे या कपड्याला पुसली जाते आणि डाळ आपली स्वच्छ देखील होते. इथे आपण 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. तर 2 कप तांदळासाठी आपल्याला अर्धी वाटी इतकी चणा डाळ घ्यायची आहे, सोबतच अर्धी वाटी इतकी मूग डाळ घ्यायची आहे आणि इथे परत आपण अर्धी वाटी इतकी उडीद डाळ देखील घेणार आहोत. आता या तिन्ही डाळी आपण अर्धी अर्धी वाटी घेतलेल्या आहेत. आता यामध्येच आपण अर्धी वाटी इतके जाड पोहे, म्हणजे आपण जे कांदे पोहेसाठी पोहे वापरतो ते घेतलेले आहेत. सोबतच यामध्ये अर्धी वाटी इतके मी धणे घेतलेले आहेत. तर धण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर इथे मी अर्धी वाटी धणे यावर घालून घेतलेले आहेत. इथे आता धणे घालून घेतल्यानंतर 1 चमचा आपल्याला यावर जिरं घालून घ्यायचं आहे. तर आपण जो पोहे खायचा चमचा आहे त्यानेच 1 चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. त्याच चमच्यानी 1 चमचा इतके मेथी दाणे घालून घ्यायचे आणि त्याच चमच्यानी 1 चमचा इतकी बडीशोप घालून घ्यायची आहे. तर इथे बडीशोप घालणं ऑप्शनल आहे, पण बडीशोप घातल्यामुळे हे वडे अतिशय खमंग आणि रुचकर तयार होतात. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे जिन्नस इथे घालून घेतलेले आहेत. आता हे सगळे आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि आपल्याला हे न भाजता असेच गिरणीतून भरड दळून आणायचे आहेत. तर हे जर तुम्हाला घरी दळायचे असतील तर तुम्ही थोडेसे गरम करून घेऊ शकता, म्हणजे कढईमध्ये मंद आचेवर हे सगळे जिन्नस गरम करून घ्यायचे आणि मिक्सरमधून याचा भरडा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे जवळजवळ 1 किलो इतकं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर इथे 1 किलो प्रमाणात आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. त्यामुळे इथे मी हे गिरणीतून असं जाडसर दळून आणलेलं आहे, म्हणजेच भरड दळून आणायचं आहे. तर इथे या पद्धतीने दळून आणल्यानंतर आता आपण वड्यासाठी पीठ कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. आता हे वडे तयार करण्यासाठी या पिठामधील मी 4 कप इतकं पीठ वापरणार आहे. तर इथे मी 4 कप इतकं पीठ या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता 4 कप पिठापासून जवळजवळ मध्यम किंवा मोठ्या आकाराचे एक 20 ते 25 वडे तयार होतात. तर इथे मी या पद्धतीने 4 कप पीठ काढून घेतलेलं आहे. इथे आपल्याला हे वडे अतिशय खुसखुशीत आणि खमंग तयार करायचे आहेत. त्यासाठी इथे 2 मोठे चमचे किंवा 2 टेबलस्पून इतके सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत. तर हे अनपॉलिश सफेद तीळ आहेत जे मी इथे घालून घेतलेले आहेत. यामध्येच रंगासाठी पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. सोबतच इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि सोबतच इथे मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर इथे कोथिंबीर घालून घेतल्यामुळे याचं टेक्स्चर खूप छान येतं, त्यामुळे आपण इथे कोथिंबीर अगदी थोडीशी घालून घेतलेली आहे, कारण यामध्ये आपण धण्याचा वापर देखील केलेला आहे. तर इथे मी अर्धी वाटी धणे सांगितल्याप्रमाणे घातलेले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पाव वाटी धणे देखील यामध्ये घालू शकता. आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. तर हे वडे अतिशय खुसखुशीत तयार होण्यासाठी यामध्ये इथे मी 4 चमचे इतकं तेल या भांड्यात घालून घेतलेलं आहे. तर पोहे खायच्या चमच्यानी हे तेल मी मोजून घेतलेलं आहे. तर जवळजवळ 4 ते किंवा 5 चमचे तेल तुम्ही इथे वापरू शकता. आता हे 4 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. आता हे कडकडीत गरम झालंय हे पाहण्यासाठी चिमूटभर पीठ यावर घालून बघायचं
आणि हे पीठ आपलं छान फुलून वर आलं, की मगच आपण समजायचं, की हे चांगलं कडकडीत मोहन आपलं तयार झालेलं आहे. आता हे या पिठावर घालून घेतलेलं आहे. सुरुवातीला हे तेल गरम असल्यामुळे आपण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे. आता सगळ्या पिठाला तेल अगदी व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, म्हणजेच मोहन व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. त्यामुळे अगदी चोळून आपल्याला हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे. आता इथे सगळे जिन्नस आणि तेल या पिठाला व्यवस्थित एकत्र करून झालं, की याची मूठ वळून बघायची. याची मूठ अगदी व्यवस्थित वळली गेली म्हणजे हे छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे आपण हा भरडा तयार केलेला आहे, म्हणजे हे जाडसर पीठ आहे. त्यामुळे आपल्याला हे भिजवण्यासाठी किंवा याचा गोळा तयार करून घेण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर फार उकळलेलं पाणी न वापरता आपल्याला हाताला सोसवेल इतकं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि ते या पिठावर थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आता हे 4 वाटी इतकं मी पीठ घेतलं होतं, तर त्यासाठी 4 वाटी इतकं पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला अर्धं पाणी मी यावर घातलेलं आहे आणि नंतर आपल्याला जसं लागेल तसं पाणी आपल्याला यामध्ये घालून याचा गोळा तयार करायचा आहे. आता पाणी गरम असल्यामुळे मी चमच्याने मिक्स करून घेणार आहे आणि नंतर हाताने मळून याचा गोळा तयार करणार आहे. तर इथे जवळ इतकं पीठ मळण्यासाठी आपल्याला 4 वाटी किंवा 4 कप इतकं पाणी लागलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे वड्याचं पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता इतपत हे पीठ आपलं मऊसर मळून घेतलेलं आहे. तर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न मळता मध्यम असं मऊसर आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि एक 30 मिनिटं आपण याला असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 30 मिनिटं किंवा 1 तासासाठी तुम्ही हे पीठ ठेवू शकता. आता इथे अर्ध्या तासानंतर म्हणजेच 30 मिनिटानंतर हे पीठ आपलं छान मुरलं गेलं आहे. परत थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि यामधीलच एक छोटा गोळा तयार करायचा आणि आता आपल्याला वडे तयार करायला घ्यायचे आहेत. तर आपण जितके मोठे वडे तयार करणार आहोत तितका मोठा तुम्ही गोळा तयार करून घेऊ शकता. इथे मी मध्यम आकाराचे वडे तयार करणार आहे. तर या प्रकारचा गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे. आता इथे पोलपाटावर मी एक प्लास्टिकचा पेपर ठेवलेला आहे किंवा ही प्लास्टिकची पिशवी ठेवून घेतलेली आहे. यावर थोडंसं तेल किंवा पाणी लावून घेऊ शकता आणि या पद्धतीने हा वडा आपल्याला चारी बाजूनी एकसारखा थापून घ्यायचा आहे. आता आणखीन एक सोपी पद्धत दाखवणार आहे, ज्यामुळे तुम्हाला वडे हे झटपट थापून घेता येतील किंवा झटपट तयार करून घेता येतील. आता वडा थापून झाल्यानंतर तुम्ही असा प्लेनच ठेवू शकता किंवा याला मध्ये होल तयार करू शकता. तर आमच्याकडे या पद्धतीने वडे तयार केले जातात, त्यामुळे मी याला होल करून घेतलेला आहे. म्हणजे कोणतेही वडे असतील, जर तुम्ही कोंबडी वडे तयार करणार असाल किंवा तुम्ही कोणतेही भाजणीचे वडे तयार करणार असाल तर त्याला अशा पद्धतीने होल केलं जातं आणि हे वडे आपले तयार केले जातात. आता मी तुम्हाला दुसरी सोपी पद्धत दाखवते. तर इथे प्लास्टिकचा पेपर घ्यायचा, यावर तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि हा तयार केलेला गोळा ठेवून परत त्यावर प्लास्टिकचा पेपर ठेवून डिशनी आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून हा वडा एकसारखा थापला जातो आणि एकसारख्या आकाराचा देखील तयार होतो. या पद्धतीने देखील तुम्ही अगदी सहजरित्या आणि झटपट हे वडे थापून घेऊ शकता, तयार करून घेऊ शकता. म्हणजे वडे थापायचं टेन्शन नाही आणि झटपट हे वडे आपले तयार देखील होतात. आता इथे आपण 2 पद्धतीने हे वडे कसे थापायचे किंवा कसे तयार करून घ्यायचे ते पाहिलेले आहेत. आता आपण वडे तळून घेणार आहोत. तर वडे तळून घेण्यासाठी तेल आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि वडे तेलात घातल्यानंतर ते आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचं आहे. वडा छान तेलात तळला गेला पाहिजे, यासाठी तेल किती तापलं आहे हे पाहण्यासाठी एक पिठाचा गोळा यामध्ये टाकून बघायचा. हा छान वरती आला म्हणजे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण वडे तळून घेणार आहोत. तर इथे सुरुवातीला मी एक वडा तुम्हाला तळून दाखवत आहे. वडा तेलात घातल्यानंतर सुरुवातीला आपण त्याला अजिबात हलवायचं नाही. एक 15 ते 20 सेकंद आपल्याला याला अजिबात हलवायचं नाही. आपोआप हा वडा वरती तरंगू लागतो आणि तेलावर वरती यायला लागतो. त्यानंतरच आपण झाऱ्याने थोडंसं प्रेस करून दोन्ही साईडनी हा खरपूस असा तळून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता टम्म असा फुगलेला आपला हा भरड्याचा वडा तयार झालेला आहे. आता हे वडे तळून घेण्यासाठी फार वेळ लागत नाही. तर एक अर्ध्या मिनिटामध्ये आपला हा वडा छान असा तळून तयार होतो. त्यामुळेच इथे वडे तेलकट होऊ नये यासाठी तेल आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवरच गरम करून घ्यायचं आहे आणि मगच तेलामध्ये वडा सोडायचा आहे. जर आपलं तेल कमी तापलेलं असेल तर वडा खूप तेलकट तयार होईल, याला खूप तेल झिरपलं जाईल. त्यामुळे अशा प्रकारे आपण मोठ्या आचेवरच हा वडा अगदी छान असा टम्म फुगेपर्यंत आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे.
आता हे वडे तळण्यासाठी तेल गरम करायचं असेल तर वड्याचं पीठ आपण मळून घेत असताना तेल आपल्याला मध्यम आचेवर गरम करायला ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या 30 मिनिटानंतर आपण जेव्हा वड्याचं पीठ मळून घेतो तेव्हा आपण 10 मिनिटं आधी मध्यम आचेवर तेल गरम करत ठेवायचं आहे आणि जोपर्यंत आपला वडा थापून होतो तोपर्यंत हे तेल छान तापलं जातं. आता इथे जर जास्तीचं तेल तापलेलं असेल किंवा खूपच तेलाचं टेम्परेचर असेल तर वडा लगेच लालसर पडतो. त्यामुळे जर तुम्ही वडा टाकल्या तो अगदी लाल होत असेल किंवा काळपट होत असेल याचा अर्थ तुमचं तेल खूप जास्त तापलेलं आहे. यावेळी काय करायचं की गॅस बंद करायचा आणि एक 5 मिनिटानंतर परत मध्यम आचेवर गॅस चालू करायचा आणि मग यामध्ये वडे तळून घ्यायचे. जेणेकरून हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत आणि एकसारख्या रंगावर खुसखुशीत असे तळून तयार होतात. हे तयार भरड्याचे वडे तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पदार्थांसोबत खाऊ शकता. त्यासोबतच हे वडे तळून झाल्यानंतर बराच वेळ असेच टम्म फुगलेले राहतात आणि तुम्ही इथे बघू शकता हे छान असे खुसखुशीत देखील होतात. सोबतच आतून अगदी हलके आणि पोकळ देखील तयार होतात. जरी आपण यामध्ये तेलाचं मोहन घातलेलं असेल तरी हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत, तर हे अतिशय खुसखुशीत असे बनून तयार होतात. फक्त यामध्ये ज्या पद्धतीने आपण प्रमाण घेतलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आपण मोहन घातलेलं आहे किंवा ज्या प्रमाणात आपण मोहन घातलेलं आहे तितकंच मोहन वापरून आपल्याला हे वडे अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते अजिबात तेलकट होणार नाहीत आणि मस्त खमंग खुसखुशीत तयार होतील. तर इथे आज आपण भरडा तयार करून भरड्यापासून हे खमंग खुसखुशीत भरड्याचे वडे कसे तयार करायचे ते पाहिलेलं आहे आणि सोबतच आपण बारीक सारीक टिप्स देखील पाहिलेल्या आहेत, ज्यामुळे हे वडे तुमचे अगदी अचूक असे तयार होतील. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा.